काही काळामध्ये जो आहे हा महायुतीचाच महापौर त्या ठिकाणी बसणार आहे। शिवसेना असेल, मनसे असेल, भारतीय जनता पार्टी असेल, या सगळ्यांचा मिळून जो आहे हा त्या ठिकाणी महापौर जो आहे तो बसेल। आज आम्ही आमचा गट त्याचबरोबर मनसेचा गट ते जे आहे हे स्थापन करण्यासाठी आलेले आहेत। मला वाटतं भारतीय जनता पार्टी त्यांचा गट जो आहे तो कधी स्थापन करतील, एक दोन दिवसामध्ये मला वाटतं स्थापन करतील ते। तर जेव्हा हा गट सगळ्यांचा स्थापन होऊन जाईल तेव्हा या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती जो आहे तो महायुतीचा जो आहे हा महापौर बसेल। कोणी 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 पण भाजपच्या नेत्यांनी कोण नाव तरी घ्या। रवींद्र चव्हाण आणि त्यांचे मी तर स्टेटमेंट ऐकलं नाही त्यांचं। श्रीकांत शिंदेचा काही बी प्लॅन तयार आहे का? नाही, कुठलाच बी प्लॅन तयार नाहीये। इथे जे आहे हे जर मनसे महायुतीमध्ये सामील होत असेल खुल्या दिलाने तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे। तेच आम्ही केलेलं आहे स्वागत। जेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती अगोदर होती त्याच्यामध्ये अजितदादा जे आहे सहभागी झाले, त्याच्यामुळे महायुतीची ताकद वाढली। तशीच महायुतीची ताकद जी आहे ही मनसे आल्यामुळे जी आहे ही महायुतीची ताकद कल्याण डोंबिवलीमध्ये पूर्णपणे वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये स्टेबल गव्हर्नमेंट फॉर्म होईल आणि त्याचबरोबर कामकाज जे आहे हे सुरळीत चालू राहील। नाही, असं मी बोललो तुम्हाला, बिनशर्त पाठिंबा डेव्हलपमेंटच्या नावावरती जे आहे मनसे शिवसेनेबरोबर महायुती बरोबर जे आहे ही आलेली आहे। शिवसेनेचे डॉक्टर मस्के नगरसेविका आहेत, त्यांच्यासोबत सध्या नाहीत आणि त्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत अशी माहिती कळते। नाही, मला नाही माहिती। पण मुंबईसाठी काय पॅटर्न असेल? मुंबईमध्ये महायुतीचा महापौर बसणार आहे, महायुतीचाच महापौर बसणार। मशालीचे 2 नगरसेवक आता नाही बघा, याच्यामध्ये कोण मशालीचे 2 नगरसेवक आता राहिले कल्याण डोंबिवली आहेत का संपर्कात आपल्या? नाही, मला नाही माहिती, त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे। नाही, मला नाही माहिती। शिवसेनेचा की भाजपचा महापौर मुंबईमध्ये बसेल? महायुतीचा महापौर बसेल। महापौर पदावरती जे आहे कुठेही जे आहे डिस्कशन या ठिकाणी नाही आहे की बाबा कोणाचा महापौर त्या ठिकाणी बसेल। महायुतीमध्ये लढलोय तर महायुतीचाच महापौर माननीय देवेंद्र फडणवीस जे असतील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, हे जे आहे ठरवतील आणि त्या ठिकाणी जे आहे महापौर त्या ठिकाणी महायुतीचा बसेल। पण हे जर तुमचं महायुतीमध्ये सगळं ठरत आहे तर मग शिवसेनेचा पाठिंबा या सगळ्या जुळवाजुळव का चाललंय? अरे तुम्हाला मनसे नको का? आता कोण येत असेल महायुतीची ताकद वाढवत असेल, तुम्ही जेव्हा राष्ट्रवादी आली तेव्हा विचारलं काय? मला वाटतं मला लोकल लेवलचा निर्णय जो आहे हा राजू पाटील यांनी घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी जर महायुतीची ताकद कोण आतमध्ये येऊन वाढवत असेल तर ते ताकद महायुतीची वाढणार आहे, तर त्याला नकार का द्यायचा आहे? 4 नगरसेवक तुमच्या बरोबर आले ते जे आता गायब आहेत ते दिसत नाही? अरे आमच्या बरोबर कुठे इकडे दिसले तुम्हाला? आले नाही, मला माहिती नाही। सांगितलं की स्थानिक पातळीवर काहीतरी चर्चा झाली आहे, वरिष्ठ नेत्यांना याबद्दल माहिती नाही। तर स्थानिक पातळीवरचे नेते राजू पाटील आहेत, त्यांनी हा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे आणि मला वाटतं त्यांच्या पक्षाने त्यांना जी आहे तिकडे पूर्णपणे सूट जी आहे ही लोकल लेवलला निर्णय घेण्यासाठी दिली असेल, म्हणून त्यांनी हा निर्णय जो आहे तो घेतला। मनसेने काय अटी ठेवलेल्या आहेत किंवा काय मागणी केलेली आहे का? बिनशर्त पाठिंबा जो आहे हा मनसेने त्या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या नावावरती जो आहे हा महायुतीला दिलेला आहे। श्रीकांत शिंदेचा करिश्मा याच्या निमित्तानं आम्हाला दिसतोय, आमदारनाथ असेल, कल्याण डोंबिवली असेल। नाही, मला वाटतं बघा सगळीकडे महायुतीचाच वर्चस्व या कल्याण लोकसभेमध्ये आहे आणि महायुतीलाच घेऊन जिथेही सत्ता स्थापन करायची आहे तिथे सर्व पक्षांनी मिळून ही सत्ता स्थापन केली पाहिजे, जेणेकरून पुढचं जे आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सुरळीत चालतील। जरी महायुतीच्या संदर्भामध्ये महापौर पदाचा निर्णय होणार असला तरी शिवसेना या प्रकरणामध्ये प्रामुख्याने पुढे दिसते, म्हणजे पक्षाचा महापौर बसावा असे एकंदरीत सगळं चित्र दिसतंय आणि ते करण्यासाठी तुम्ही पुढे आहात, यश मिळते असं एकंदरीत चित्र वाटतं। बघा, मी बोललो की हे वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे। शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस जे असतील, हे दोघं मिळून जे आहे ते निर्णय त्या ठिकाणी घेतील, कल्याण डोंबिवली आणि असेल किंवा उल्हासनगर असेल। नवी मुंबईसाठी काय परिस्थिती असेल? कारण आता जवळपास वेगळे एकमेकांसमोर तुम्ही निवडणूक लढला होता, आता काय? नवी मुंबईबद्दल मला तर जास्त माहिती नाही। मला वाटतं शिंदे साहेब त्याचा चांगल्या प्रकारे जे आहे ते उत्तर देऊ शकतील। धन्यवाद। सर, मनसे उन्होंने आपको समर्थन किया है, कहीं ना कहीं ये आप अकेले दम पे तो महापौर बनाने की स्थिति में तो नहीं है कल्याण डोंबिवली? नहीं, यहाँ पर पूरी ताकत के साथ महायुति के साथ कल्याण डोंबिवली हो, उल्लासनगर में महापौर बनाने का काम जो है आने वाले समय में हम लोग करेंगे। वरिष्ठ लेवल पर सभी वरिष्ठ नेता महायुति के बातचीत करेंगे और यहाँ पर महापौर बिठाएंगे। मनसे खुले दिल से महायुति के साथ आई है डेवलपमेंट के नाम पे
मुझे लगता है उनका स्वागत जो है हम महायुति मिलकर करना चाहिए। शिवसेना ने तो उनका स्वागत किया है, इससे महायुति की ताकत बढ़ी है, महायुति और अच्छा मजबूत इस पूरे क्षेत्र में हुई है। क्या बीजेपी से बातचीत हुई थी या बीजेपी को लेकर इसके साथ? हाँ, बीजेपी से बातचीत चल रही है, कंटिन्यूसली चल रही है और मुझे लगता है कि कुछ 1-2 दिन में बातचीत फाइनलाइज भी हो जाएगी कि किस प्रकार से सत्ता स्थापन का गणित वहां पर बिठाना है। सर, मुंबई में मस्के कॉर्पोरेटर हैं शिवसेना यूबीटी की, वो फिलहाल नॉट रिचेबल है, क्या शिंदे गुट के संपर्क में या आपकी पार्टी? मुझे तो पता नहीं कहाँ है वो। सर मुंबई के लिए क्या पैटर्न होगा? मुंबई के लिए सेना मुंबई में महायुति का ही महापौर, हम लोग साथ में लड़े हैं और साथ में ही महापौर जो है शिवसेना का ये महायुति का महापौर कधीपर्यंत निर्णय बैठेगा। अपेक्षित आहे साधारणतः 2-3 दिवसामध्ये? मला वाटतं आता जेव्हा उद्या सोडत आहे, सोडतीनंतर जे आहे तारीख येईल इलेक्शन कमिशन कडून की महापौर कधी बसवायचा आहे तो, आणि त्याच्या हिशोबाने जे आहे महापौर त्या ठिकाणी महायुतीचा होईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।